महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच खरी बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवसेना. राज ठाकरे आज मार्गदर्शन करणार आहेत, सगळ्यांना उत्सुकता आहे. पेपर फोडाल का? नाही, मलाही अजून पेपरचे पूर्ण प्रश्न आणि उत्तर माहिती नाहीये. प्रत्येक वर्षी गुढीपाडवा मेळाव्याची फक्त महाराष्ट्र सैनिकालाच नाही, या महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम हिंदू जनतेला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला उत्सुकता असते की राजसाहेब या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवनिर्माणाची कुठली गुढी आज उभारतायत. तीच उत्सुकता आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आपल्याला जमताना दिसतंय. 40 वर्ष हे मैदान आदरणीय बाळासाहेबांनी गाजवलं होतं दसरा मेळाव्यात, आणि त्याच्यानंतरची ही परंपरा, तो विचारांचा वारसा आदरणीय राजसाहेब ठाकरे सातत्याने चालवत आहेत. तोच बाळासाहेबांचा वारसा आणि विचार आज राजसाहेब ठाकरे निश्चितपणे मांडताना दिसते. तुम्ही आता बाळासाहेबांचं नाव घेतलं, एक मनसैनिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, नेते म्हणून नाही. अशी चर्चा आहे की राज ठाकरे शिवसेनेत येतील आणि शिवसेना नेतृत्व करतील. जर तसं झालं तर मनसैनिक म्हणून तुम्ही शिवसैनिक व्हायला तयार असाल का? बघा, राजसाहेबांनी आदरणीय बाळासाहेबांच्या समोर आणि त्यावेळी शिवसेनेच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. त्यावेळी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांना शेकडो जे काही त्यावेळेचे आमदार होते त्यांना फोन करून आपल्या पक्षात आणणं सोपं होतं. अनेक नगरसेवकही त्यावेळी राजसाहेबांबरोबर यायला तयार होते, पण राजसाहेबांनी कुठल्याही नगरसेवक आमदाराला साधा फोनही केला नाही. राजसाहेबांना आमच्यासारख्या तरुणांना घेऊन त्यांना आमदार करणं, त्यांना नगरसेवक करणं आणि त्यांना खासदार करणं, त्यामुळे राजसाहेबांनी वेगळा पक्ष स्थापन करून आम्हाला एक वेगळी ओळख करून दिली. तेव्हा मला वाटतं की शिवसेना याच्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच खरी बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवसेना. शेवटचा प्रश्न, राज ठाकरे जर आज म्हणाले की महायुतीत राहायचंय तर तुम्ही महायुतीचा म्हणजे भाजपचा प्रचार करायला तयार आहात? बघा, आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेब ठाकरे ठरवतील ते धोरण आणि राजसाहेब ठाकरे बांधतील ते तोरण, ही आमची कायम भूमिका राहिली. तेव्हा राजसाहेब आज जी दिशा देतील, राजसाहेब ठाकरे आज जी भूमिका मांडतील ती तन मन धनाने आम्ही पार पाडू, एवढं निश्चितपणे. मात्र 5 वर्षापूर्वी याच मैदानावरनं राजसाहेबांनी तेव्हा सुरुवात केली होती प्रचार सभेला 19 साली. त्यावेळेस आपण बघितलं राज ठाकरेंनी कळून विरोध केला होता मोदी शहांना. आज जर समर्थन दिलं तर तुम्ही नेते म्हणून किंवा जनतेसमोर जाल तर प्रॉब्लेम येऊ शकतो का? बघा, राजसाहेबांनी कायम आहे ना कुठल्याही व्यक्ती म्हणून विरोध केलेला नाही. सीए कायद्याला साहेबांनी समर्थन दिलं, राम मंदिरच्या विषयात साहेबांनी समर्थन दिलं, 370 कलमाला साहेबांनी समर्थन दिलं. काँग्रेसच्याही काळामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या, मनमोहन सिंगांच्या वेळात राजसाहेबांनी समर्थन दिलंय. भारतीय जनता पक्षाच्या वेळात झालं असेल तर साहेबांनी समर्थन दिलंय. ज्या विरोधाला विरोध म्हणून राजसाहेबांचं राजकारण कधी राहिलेलं नाहीये. अगदी त्या काळामध्ये जर काही चांगले निर्णय काँग्रेसच्या काळात झाले असतील तरी सुद्धा राजसाहेबांनी समर्थन दिलेलं आहे. मला वाटतं आज राजसाहेब जी भूमिका घेतील ती प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला मान्य असेल आणि तो आदेश खालपर्यंत जाऊन पाळणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.